महापालिकेच्या गोदामातील भंगार चोरी प्रकरणात 2 अधिकाऱ्यांवर प्रत्येकी 1,20,000 रुपयांचा दंड ठोठावत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कठोर कारवाई केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या गोदामातील भंगार चोरी प्रकरणात महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दंडात्मक कारवाई करत अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे आणि कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्यावर प्रत्येकी 1,20,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। 18 मे रोजी महापालिकेच्या गोदामातून भंगार चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी चौकशीचे आदेश दिले होते। त्यानुसार आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त केली होती। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 13 जणांवर ठपका ठेवत अहवाल सादर केला। संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। साधारणतः एक महिनाभरापूर्वी आमच्याकडे अशी घटना घडली होती की जो अतिक्रमण विभाग आहे त्याच्यामध्ये जे बऱ्याच वेळा जे सामान जप्त केलं जातं, त्याच्यामध्ये जे टपऱ्या असतील किंवा वेगळे जे सामान असतं जे विना परमिशन रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी ठेवलेलं असतं, तर ते असं दिसून आलं होतं की जे काही जे सामान आहे ते विना जी ड्यू प्रोसेस आहे ती फॉलो न करता बाहेर विक्री केल्याचं, अवैध पद्धतीनं विक्री केल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यानंतर आम्ही आमचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून जी चौकशी केली, संबंधित जे काही CCTV रेकॉर्ड आहे, जबाब आहेत ते नोंदवले आणि त्याच्यानंतर एक साधारणतः आम्ही 7-8 जे आमचे कर्मचारी आहेत त्याच्यावरती जबाबदारी निश्चित करून काही लोकांना आम्ही जे रिटायर्ड कर्मचारी होते त्यांची पेन्शन रोखलेली आहे, 1-2 कर्मचारी त्यांना आम्ही सस्पेंड केलेलं आहे आणि जे इतर जे जबाबदार होते त्यांचं आर्थिक जे आम्ही त्यांना दंड लावलेला आहे आणि जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते त्यांना ताकीद दिलेली आहे की त्याच्यावर तुम्ही सुपरविजन कमी पडल्यामुळं एक 3-4 जे जबाबदार आहेत त्यांना त्यांच्यावर सुपरविजन योग्य नसल्यामुळे त्यांना ताकीद दिलेली आहे। साधारणतः ही अतिशय गंभीर बाब आहे आणि फ्युचरमध्ये या ठिकाणी होऊ नये यासाठी त्या ठिकाणी आवश्यक CCTV आणि त्या विभागामध्ये SOP जी ठरवून दिलेली आहे की जे सामान जप्त केल्यानंतर फ्युचरमध्ये त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, तर त्याच्यासाठी जे ठरवून दिलेले रूल्स आहेत त्याच्यानुसार कारवाई करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि आम्ही काल जो दिलेला आदेश आहे तो तात्काळ लागू करण्याच्या संबंधित विभागाला सूचना दिली। बनसोडे यांच्याकडील दंडाची रक्कम त्यांच्या निवृत्ती वेतनातून तर दीपक कुंभार यांच्याकडील रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले।